नागपुरात नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले। सामना वृत्तपत्राच्या रोकठोकमधून गंभीर आरोप। सगळ्या जगाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी गडकरींना हरवण्याचे खूप प्रयत्न केले। संजय राऊतांच्या आरोपांवर अनिल देशमुखांची पुष्टी। गडकरींचं नेतृत्व सर्वमान्य, गडकरींच्या पाठीशी मोदी आणि अमित शहा आहेत म्हणून ते काम करू शकले। काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांना साथ देतात। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी राऊत बेछूट आरोप करतात। सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार। गडकरींविषयी एवढं प्रेम असेल तर राऊतांनी पेपरमध्ये लिहिण्यापेक्षा गडकरींच्या घरी जाऊन बोलावं। सामनातील राऊतांच्या दाव्यावर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। संजय राऊतांचे आरोप तथ्यहीन, संजय राऊतांच्या आरोपांवर शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर एकनाथ शिंदे पाठीमागून नाही तर समोर वार करतात, शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यामधील वाद शिगेला। पक्षामध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार कपिल पाटील यांचा कथारेंना थेट इशारा। बीकेसी परिसरामध्ये मिठी नदीजवळ मुख्यमंत्र्यांनी केली नाले सफाईची पाहणी। मिठी नदीतून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचं काम सुरू, तर जोगेश्वरी इथल्या मजास नाला परिसरातही घेतला नाले सफाईचा आढावा। हार्ड बेस लागेपर्यंत नाले सफाई करण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांनीही सहकार्य करावं। नाले रुंद करण्यासाठी अतिक्रमण काढणं गरजेचं, त्यामुळे पाणीही साचणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। नालेसफाई व्यवस्थित झाली पाहिजे हा आमचा उद्देश। लोकप्रतिनिधी म्हणून आशिष शेलार पाहणी करत असतील तर ती चांगली गोष्ट, यामध्ये श्रेयवादाची लढाई नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। नाशिकमधील गोदावरी नदीपात्रातील पानवेलींचा थर हटवण्यास सुरुवात। पावसाळ्यापूर्वी पानवेली काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची डीप क्लिनिंग मोहीम। एकाच दिवसात तब्बल 130 मेट्रिक टन राडारोडा, 30 मेट्रिक टन मोठ्या टाकाऊ वस्तू आणि 79 टन कचऱ्याचं संकलन, तर तब्बल 336 किलोमीटर रस्त्यांचीही पालिकेकडून स्वच्छता। डोंबिवलीतील स्फोटानंतर परिसरातील अनेक गावातल्या घरांचं नुकसान। अद्याप पंचनामे न झाल्यानं पावसाळ्यापूर्वी पंचनामे करण्याची गावकऱ्यांची मागणी। डोंबिवलीतील स्फोटामुळे फर्निचरच्या दुकानाची काच फुटतानाचे दृश्य समोर। घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणाला जखमी झाल्यानं 18 टाकेही पडले। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड। सलग 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू। नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छाप्यामध्ये 26 कोटींची रोकड जप्त, तसंच 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवजही हस्तगत। नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छापेमारीमध्ये बंगल्यातील फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळली। आयकर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आल्याची माहिती। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर सलग 30 तास आयकर विभागाची कारवाई। नाशिक, नागपूर, जळगाव या 3 पथकांची संयुक्त कामगिरी। पुरंदर आणि बारामतीला वरदान ठरलेलं नाझरे धरण कोरडं ठाक। धरणाला अक्षरशः भेगा। 56 गावांवर पाणी टंचाईचं मोठं संकट। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट। 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। नाझरे धरण कोरडं पडल्यानं 56 गावांवर पाणी टंचाईचं संकट। पुरंदरमधील 40 तर बारामतीतील 16 गावं पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे धरणावर अवलंबून। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधील खैरखेडा गावामध्ये पाणी टंचाई कायम। पाण्यासाठी खैरखेडा गावातील नागरिकांची डोंगर कड्यावरून 1 किलोमीटरची पायपीट। छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावात 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक। मृत साठ्यातून रोज 5 MLD पाण्याचा उपसा। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळी पिकासह अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मंत्री गिरीश महाजनांकडून घरांची पाहणी। भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी केली येरमाळ्यामध्ये नुकसानीची पाहणी। पंचनामे पूर्ण झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती। पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून मुंबईमध्ये हलक्या पावसाची शक्यता। सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये हलक्या सरींचा अंदाज।
सांगलीच्या बिरणवाडीमधील आंदोलकांना सोडवण्यासाठी रोहित पाटलांचा तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या. रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांची तातडीनं सुटका करा, रोहित पाटलांची मागणी. सांगलीच्या तासगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी रास्ता रोको. विसापूर पुनदी योजनेचं सिद्धेवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यानं आंदोलन. महिला बालविकास आणि पाणीपुरवठा विभागामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अतिश उमरेंची फडणवीसांकडे तक्रार. जळगावमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही 4 मिनिट बंद. जनरेटर सुरू झाल्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत. पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं प्रकरण. नॅशनल काँग्रेस पार्टी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. विदर्भ तेलंगणाच्या सीमेवरती असलेल्या झरी जामनी तालुक्यामध्ये अनधिकृत बीटी बियाण्यांची विक्री. कृषी विभागानं सापळा रचून 1,46,000चा मुद्देमाल केला जप्त. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. बुलडाण्याच्या देव्हारी गावात पाण्याच्या शोधात आलेलं अस्वल 50 फूट खोल विहिरीत पडलं. 10 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अस्वलाला पाण्याबाहेर काढण्यात वन विभागाला यश. गेल्या काही दिवसांपासून T4 वाघीण आणि तिच्या कुटुंबाचं दर्शन होत असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची गर्दी वाढली. मे महिन्यात आतापर्यंत 2,500 पर्यटकांनी दिली भेट. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या चिमूर तालुक्यामधील विहिरगाव परिसरामध्ये सागवानाची अवैध वृक्षतोड. हा अतिसंरक्षित ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याची माहिती. या प्रकरणी वन विभागाकडून चौकशी सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.